अटीतटीच्या विधानसभा निवडणुकीत आमदार नारायण कुचे यांचा तब्बल 50,000 मतांनी विजय झाला. यानंतर जागोजागी त्यांचा मोठा नागरी सत्कार करण्यात आला. याच उद्देशाने बदनापूर तालुक्यातील डावरगाव येथील भाजपा कार्यकर्ते माजी सरपंच शिवाजी खरात यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील तमाम तरुण आणि लाडकी बहीण महिला वर्गांना प्रेरणा देत आमदार नारायण कुचे यांचा 6 जानेवारीला साखर तुलेचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. यावेळी पंचक्रोशीतील सर्व कार्यकर्ते, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रथमतः आलेल्या सर्व मान्यवरांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार नारायण कुचे म्हणाले, माझ्या मायबाप मतदारांनी मला यावेळी भरघोस मतांनी विजयी केले. हे मी कधीच विसरणार नाही व मी सदैव त्यांचा ऋणी राहीन. तसेच विकास कामे कुठेच कमी पडू देणार नाही. तसेच नागरिकांनी भाजपा सदस्य नोंदणीतून राष्ट्र निर्माणाच्या महान कार्यात सहभागी होऊन देशाच्या प्रगतीसाठी हातभार लावावा. हे अभियान भारताचं भवितव्य अधिक उज्ज्वल करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. सदस्य होण्यासाठी मिस्ड कॉल देऊन भाजप परिवाराचा भाग व्हावे असं आवाहन यावेळी त्यांनी केलं. यावेळी भगवान म्हात्रे, नामदेव तिडके, मुकुंद जयवाळ, बबन महाराज जयवाळ, योगेश जयवाळ, संजय गाडेकर, गणेश खरात सर आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच दत्ता खरात, कैलास खरात, शंकर सोनावणे, निलेश खरात, राजेंद्र सोनावणे, संजय खरात, विशाल सोनावणे, कोंडिबा अनासरे, भगवान खरात, इंदल सिंग जारवाल, विश्वनाथ आदमाने, नंदू खरात, सीताराम खरात, गणेश खरात, गणेश सोनावणे, ज्ञानेश्वर खरात, बापूराव खरात आदी गावातील तरुण वर्गाने विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुकेश खरात यांनी केले. मराठवाडा न्यूज 11 साठी प्रतिनिधी रावसाहेब जयवाळ, बदनापूर.